सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नायलॉन मांजा विरोधात येवल्यात सर्वपक्षीय कृती समितीचे पोलिसांना निवेदन। आगामी संक्रांत उत्सवाच्या पार्श्वभूमीवर येवला शहरात चोरी छुप्या पद्धतीने नायलॉन मांजाची विक्री होत असून नायलॉन मांजामुळे निसर्गाची हानी होती। पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर केल्यामुळे पशुपक्ष्यांचेच नव्हे तर माणसांच्याही गळे चिरल्याच्या अनेक घटना समोर येतात। त्यामुळे नायलॉन मांजाची विक्री व वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी सर्वपक्षीय पदाधिकारी तथा येवला व्यापारी महासंघ यांच्या वतीने शहर पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांना निवेदन देण्यात आले। शहरातील महत्त्वाचा सण म्हणजे मकर संक्रांत। या मकर संक्रांती निमित्ताने गेल्या अनेक वर्षापासून मकर संक्रांत हा सण साजरा करण्यात येत आहे, परंतु गेल्या 8-10 वर्षापासून मकर संक्रांतीला कोणाची नजर लागली। याचे कारण या मकर संक्रांतीसाठी जो अगोदर वापरणारा मांजा आहे तो घरोघर सुटलेला मांजा वापरण्यात येत होता, परंतु गेल्या 8-10 वर्षापासून नायलॉन दोरा या दोऱ्याने त्या सुटलेल्या मांजाची जागा घेतल्यामुळे नायलॉन दोऱ्यामुळे अनेकांचे प्राण जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। म्हणून गेल्या 2-3 दिवसापूर्वी सिन्नर असो, ओझर असो, येवला असो या ठिकाणी अनेकांचे गळे कापलेले आहे। तरी आम्ही सर्वपक्षीय समितीतर्फे येवला शहर पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले आहे की जे येवले शहरामध्ये जो नायलॉन दोरा विकला जात आहे त्या विक्रेत्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी म्हणून आम्ही सर्वपक्षीय तर्फे निवेदन दिलेले आहे। पुढच्या महिन्यामध्ये येवला शहरामध्ये मकर संक्रांती निमित्त जो पतंग उडवण्याचा कार्यक्रम होत असतो, अतिशय जल्लोषात हा कार्यक्रम होत असतो। तर या कार्यक्रमामध्ये सध्याच्या तरुणांना नायलॉन मांजा वापरायचा वेळ लागलेला आहे। त्याचे नायलॉन मांजाच्या वेळापायी पशुपक्षी असतील व पादचारी असतील, मोटरसायकल स्वार असतील यांचे गळे चिरले जातात। तरी मी सर्वांना विनंती करतो की आपण कोणीही नायलॉन मांजा वापरू नये व जो पण कोणी नायलॉन मांजा वापरेल किंवा विक्री करेल त्यांच्यावर पोलीस प्रशासन कारवाई करेल। येवला व्यापारी महासंघ व येवला शहरातील सर्वपक्षीय संघटना आम्ही या ठिकाणी निवेदन दिले आहे। लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई करावी अशी त्यांना विनंती केली आहे। जागर जनस्थानसाठी सचिन वखारे, येवला।